हे वादंग होण्याचं कुठलंही कारण नाही आहे. कारण महाराष्ट्रातली आणि देशातली जनता जाणते, की टिपू सुलतान यांनी कशा पद्धतीचं जुलमी राजकारण हे इतिहासामध्ये केलेलं आहे. कशा पद्धतीचं त्यांनी हिंदू राष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम इतिहासात त्यावेळेस केलेलं आहे. आणि अशा टिपू सुलतानची बरोबरी किंवा त्यांची तुलना ही महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तव्यासोबत, त्यांच्या कार्यासोबत करणे हे अतिशय चुकीचं आहे. कोणीही धचा मा करत नाही. इतिहास बदलविण्याचं काही लोकं काम त्या ठिकाणी करतायत आणि जेव्हा या देशातल्या जनतेचा विश्वास पूर्णपणे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्यावर असल्यामुळेच आज सतत तिसऱ्यांदा या देशातल्या जनतेने देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. समाजातली काही विकृष्ट प्रवृत्तीची व्यक्ती ह्या पद्धतीचं कार्य काही ठिकाणी करत असतात. परंतु आपल्या इथलं प्रशासन हे अतिशय कठोर असून, चांगलं असून अशा पद्धतीचा कुठलाही सर्वसामान्य लोकांना त्रास होईल. आपण हीच बाजू दुसऱ्या पद्धतीनं बघू शकतो, की आजपर्यंत जी कारवाई होत नव्हती किंवा ज्या गोष्टी माहीत पडत नव्हत्या, ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून गृहमंत्री झाले, तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर कारवाया व्हायला लागल्या व ह्या पद्धतीचे प्रकरणं त्या ठिकाणी समोर यायला लागले. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.